महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा अखेर शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नरेंद्र दराडे स्वतः आपल्या सोबत आहे। पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे। मागच्या वेळेस अखंड शिवसेना होती त्यावेळेस आपण निवडून आलेला होता, यावेळेस शिवसेनेचे दोन भाग झालेत, मात्र पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास दाखवला एकनाथ शिंदेंनी। कशा पद्धतीने बघताय? जय महाराष्ट्र। आमच्या नेते मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली मी आज विशेषतः म्हणजे या जिल्ह्याचे दादा भुसे शिक्षण मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मी आज 11 वाजता फॉर्म भरत आहे। तुम्ही आज 11 वाजता फॉर्म भरताय, मात्र दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते असतील, भाजपमधल्या आणखी काही पदाधिकाऱ्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। याकडे कसं बघताय? कारण महायुतीतील ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा निर्णय वरचे आमचे नेते घेतील, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही शंकाच वाटत नाही। महायुतीचा धर्म पाळणारे आमच्या सर्वांचं ठरलेलंच आहे। नाही, पण मग गणेश गीतेंची भूमिका आहे की वेळ प्रसंगी ते अपक्ष निवडणूक लढवतील, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। त्यामुळे कुठेतरी आता युती ठरेल त्याचंच मी फॉलोअप करणार आहे। ते सांगतील त्या पद्धतीने करणार आहे निवडणूक, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही। पण भाजप आपला मित्रपक्ष आहे, महायुतीमध्ये आहे, त्यांच्याच पदाधिकारी नेत्यांकडून उमेदवारी अर्ज भरले गेलेत। अशा वेळेस मदत होईल आपल्याला भाजप? हो, निश्चित होईल। आत्ताच माझा फॉर्म भरायला संपूर्ण BJPचे आमदार आणि नगरसेवक, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार नगरसेवक आणि आमचे शिवसेनेचे आमदार मंत्री नगरसेवक माझ्याबरोबर आत्ता फॉर्म भरायला आहे, त्याच्यामुळे शंकाच नाही। निवडणूक सोपी वाटते? हो, सोपी वाटते मागच्या वेळेपेक्षा, कारण आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे कामाचा धडाका लावला आणि विशेषतः महायुतीमध्ये 425 मतं आहे, महाविकास आघाडीमध्ये मायनस। गणेश गीतेंशी काही बोलणार आहात? त्यांच्याशी काही मनधरणी करण्याचा प्रयत्न? नाही, अजून मी महायुतीचं आत्ताच मला तिकीट मिळालं तर मी फॉर्म भरणार आहे, नंतर बघू आता काय। आपण बघतोय की आज खरं तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, मात्र दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये नेमका कशा पद्धतीने तोडगा काढला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि गिरीश महाजन यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं होतं। त्यामुळे आता गणेश गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीमधल्या नेत्यांना यश येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।